तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण शिक्षण हा विषय बघत होतो आणि पर्यावरण शिक्षणामध्ये जी काही पर्यावरणाची संरचना आहे ती पर्यावरणाची संरचना आपण अभ्यासली. आता पर्यावरणाची संरचना अभ्यासत असताना पर्यावरणाच्या संरचनेचे जे काही घटक आहेत ते घटक आपण बघितले. मग पर्यावरण संरचनेचे एकूण घटक आहेत 3. पर्यावरण संरचनेचे एकूण घटक आहेत 3. कोणकोणते घटक आहेत? तर पहिला घटक आहे प्राकृतिक संरचना, दुसरा आहे जैविक संरचना आणि तिसरा आहे सांस्कृतिक संरचना. पर्यावरण संरचनेचे 3 घटक आहेत. पहिला घटक आहे प्राकृतिक, दुसरा घटक आहे जैविक आणि तिसरा आहे सांस्कृतिक. पहिल्या घटकामधील माहिती बघूया आपण. प्राकृतिक घटकामध्ये शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे 3 प्रकारच्या संरचनेचा समावेश होतो. प्राकृतिक संरचनेमध्ये शिलावरण, जलावरण आणि वातावरण येतं. शिलावरण म्हणजेच काय? भूपृष्ठावरील कठीण भाग म्हणजे शिलावरण होय. भूपृष्ठावरील कठीण भाग म्हणजे शिलावरण होय. भूपृष्ठावरील कठीण भागाचं जे काही आवरण आहे ते पृथ्वीच्या 29% आहे. म्हणजे पृथ्वीचा जवळपास शिलावरणाने 29% भाग व्यापलेला आहे. शिलावरण हे 2 थरांनी बनलेलं आहे. त्याचं पहिला थर जो काही आहे तो सियाल आणि दुसरा थर जो काही आहे तो सायमा. सियाल आणि सियाल हा जो काही थर आहे हा सिलिका आणि ॲल्युमिनियम पासून बनलेला आहे आणि त्याच्यापासून खंडाची निर्मिती झालेली आहे. तसंच सायमा हा जो काही थर आहे हा सिलिका आणि मॅग्नेशियम पासून तयार झालेला आहे आणि त्याच्यापासून द्रव्याची निर्मिती तयार झालेली आहे किंवा द्रव्याची निर्मिती झालेली आहे. आणि या द्रव्यापासून सागरतळ जे काही आहे ते सागरतळ बनलेले आहेत. त्याच्यानंतर जलावरण. जलावरणाला आपण इंग्रजीमध्ये हायड्रोस्फेअर म्हणतो. हायड्रो म्हणजेच जल, द्रव्य किंवा पाणी आणि स्पेअर म्हणजेच गोल आवरण. यावरून हायड्रोस्फेअर म्हणजे जलावरण असं नाव तयार झालेलं आहे. जलावरण म्हणजेच पृथ्वीवरील संपूर्ण पाण्याचा भाग. यामध्ये महासागर, समुद्र, नद्या, सरोवर, तलाव इत्यादींचा समावेश होतो. याचबरोबर जमिनीखालील जे काही पाणी आहे ज्याला आपण भूमिगत पाणी म्हणतो त्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर आपण तिसरा भाग बघितला वातावरण. याला इंग्रजीमध्ये ॲटमॉस्फेअर असं म्हणतो. ॲटमॉस म्हणजे वाफ. आता जी काही वाफ आहे या वाफेचं जे काही आवरण आहे पृथ्वी तलाच्या सभोवतालचं याला आपण वातावरण असं म्हणतो. पृथ्वी सभोवताली विविध वायूचं आवरण आहे. तर हे विविध वायूचं आवरण म्हणजेच वातावरण. यामध्ये प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड तसेच प्राण्यांसाठी आवश्यक असणारे इतर वायू यांचा समावेश होतो. पृथ्वीच्या सभोवतालची जाडी 300 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. जे काही वातावरण आहे त्याची जाडी ही 300 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. यामध्ये हवा, हवामान, वारे, त्याचबरोबर ढग, पर्जन्य आणि हिम ह्यांचा समावेश होताना दिसून येतो. दुसरा भाग बघूया आपण. दुसरा भाग आहे जीवशास्त्रीय संरचना. याला इंग्रजीमध्ये आपण बायोलॉजिकल स्ट्रक्चर असं म्हणतो. पृथ्वीवरील जेवढे काही सजीव आहेत त्या सर्व सजीवांच्या आवरणांचा किंवा सजीवांचा यामध्ये समावेश होतो. सजीवांचं जे काही आवरण आहे त्याला जीवशास्त्रीय संरचना असं म्हटलेले आहे. या जीवशास्त्रीय संरचनेचे 2 भाग आहेत. एक भाग आहे जीवावरण आणि नंबर 2 आहे परिसंस्था. जीवावरण जे काही आहे ते जीवावरण म्हणजेच पृथ्वीवरील सजीवांचे आवरण होय. पृथ्वीवरील सजीवांचे आवरण म्हणजे जीवावरण होय. या जीवावरणामध्ये महासागरापासून तर उंच शिखरापर्यंतच्या सर्व सजीवांचा समावेश होतो. हे जे काही सजीव आहेत या सजीवांमध्ये सूक्ष्मजीव देखील समाविष्ट आहेत आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांचा एकूण जो काही विस्तार आहे तो विस्तार खूप मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा जो काही भाग आहे तो आहे परिसंस्था. परिसंस्थेला आपण इकोसिस्टम असं म्हणतो. आता इकोसिस्टम जी काही आहे सजीव आणि त्यांच्या नैसर्गिक निवासाची व्यवस्था, सजीव आणि त्यांच्या नैसर्गिक निवासाची व्यवस्था याला आपण परिसंस्था असं म्हणतो. ही जी काही परिसंस्था आहे ही परिसंस्था 2 भागात विभागलेली आहे. एक भूपरिसंस्था आणि एक जल परिसंस्था. भूपरिसंस्थेमध्ये पर्वत, मैदान, जंगल इत्यादींचा समावेश होतो. तसेच जल परिसंस्थेमध्ये नद्या, सरोवरे, पाणी आणि पाण्याची जी काही ठिकाणं आहेत यांचा समावेश होताना दिसून येतो. तिसरा महत्वाचा भाग आहे सांस्कृतिक संरचना. सांस्कृतिक संरचनेमध्ये पर्यावरणीय घटकांचा वापर करून मानवाने निर्माण केलेल्या संरचनेचा समावेश होतो.
मानवाने आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या निवासासाठी ज्या ज्या पर्यावरणीय घटकांचा वापर केला, त्यांचा सर्वांचा समावेश जो काही आहे, तो सांस्कृतिक संरचनेमध्ये आपल्याला होताना दिसून येतो. यामध्ये मानवाच्या वसाहती, लोकसंख्या, समाज, संस्कृती, मानवी क्रिया, राजकारण, अर्थकारण इत्यादींचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. तर अशा पद्धतीनं आजचं जे काही लेक्चर आहे, या आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण शिक्षण या विषयाची पर्यावरणीय संरचना बघितली. धन्यवाद.